चला नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर लिहून घ्या. प्रॉब्लेम वाचतो मी. पहिल्यांदा काढायचं असते आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ P0. लिहा. कॅल्क्युलेशन ऑफ P0. टॉपिक शोधू. पहिल्यांदा कोणत्या विषयाबद्दल माहिती दिली आहे ते. वन टाइप ऑफ एअरक्राफ्ट is found to develop engine trouble in 5 flights. अंडरलाइन करा शब्द फ्लाइट्स. फ्लाइट म्हणजे उडान. फ्लाइट म्हणजे विमानाची उडान. त्याला म्हणू आपण जॉइंट पर्सेंटेज of flights FLI GHTS flights joint percentage of flights. टाइप दिले आहेत. उदाहरणामध्ये काय दिले आहेत? टाइप. नंतर काय लिहितो आपण? टोटल. नंतर उदाहरणात कशाची माहिती दिली आहे? फ्लाइट्स, विमानाची उडान दिली आहे. फ्लाइट्स दोन प्रकारची उडान आहे. उदाहरणामध्ये वन टाइप, त्याला म्हणू आपण ए. दुसरं उडान बी. वन टाइप ऑफ एअरक्राफ्ट इज फाउंड टू डेव्हलप इंजिन ट्रबल इन 5 फ्लाइट्स. 5 फ्लाइट्स म्हणते. फ्लाइट्समध्ये लिहा, टोटलमध्ये नाही. आउट ऑफ ए टोटल ऑफ 100. आउट ऑफ ए टोटल ऑफ 100. अँड अनादर टाइप म्हणजे बी टाइप. अनादर टाइप 7 फ्लाइट्स. 7 फ्लाइट्स. फ्लाइट्समध्ये लिहायचं. आउट ऑफ द टोटल 200 फ्लाइट्स. आउट ऑफ द टोटल 200 फ्लाइट्स. Is there a significant difference in two types of aircraft so far as engine defect are concerned in proportion? The average 312. 300 मध्ये 12 फ्लाइट्स तर 100त किती? नेहमी 100त काढायचा. बरोबर 4%. नंतर कॅल्क्युलेशन ऑफ Q0. कॅल्क्युलेशन ऑफ Q0. Q0 इज इक्वल टू नेहमी 100% मधून मायनस करायचं. P0 4%. Q0 होईल 96%. It is assumed that both the samples are independent. Calculation of standard error.
फॉर्म्युला स्टँडर्ड इरर काढण्याचं सूत्र 1 - 2 इज इक्वल टू इन अंडर रूट P0 Q0 in the bracket 1 upon N1 plus 1 upon N2. In under root 4 into 96 1 upon high N1 high N2 1 upon 100 plus 1 upon 200 bracket complete. 4 गुणिला 96 384 1 upon 100 निघते 1 upon 100 0.01 plus 1 upon 200 0.005 ब्रॅकेट कंप्लीट. 384 ब्रॅकेट म्हणजे गुणाकार, ब्रॅकेट म्हणजे गुणाकार 384.015 येईल ना, 0.015 इन अंडर रूट 5.76 समोर काही येत असेल तर लिहून घ्या. कॅल्क्युलेटरने कॅल्क्युलेट करायचं. स्टँडर्ड इरर इज इक्वल टू 2.4%. स्टँडर्ड इरर 2.4%. आता काढायचं इंडिव्हिज्युअल पर्सेंटेज. इंडिव्हिज्युअल पर्सेंटेज calculation of इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्तिगत, प्रत्येकाचा वेगवेगळा. इंडिव्हिज्युअल पर्सेंटेज, कॅल्क्युलेशन ऑफ इंडिव्हिज्युअल पर्सेंटेज. पेजचे 2 भाग करायचे. काय म्हटलं होतं आपण? फ्लाईट FLIGHT फ्लाईट ए. दुसऱ्याला म्हटलं होतं आपण फ्लाईट बी. किती फ्लाईट होते फ्लाईट एचे? 100त 5. तर नेहमी काढतो आपण 100त, बरोबर 5%. नंतर फ्लाईट बी 200 मध्ये मला वाटतं किती होते? 7. तर 100त किती? 3.5%. Conclusion. Actual difference is equal to 1 minus 2. 5% minus 3.5%. 1.5%.
standard error is equal to किती काढलं होतं रे स्टँडर्ड इरर 2.4% इंटू 3 7.2%. 7.2% लेस दॅन दिसतंय. आन्सर लिहा. ॲक्च्युअल डिफरन्स इज लेस दॅन 3 times of standard error. Therefore, the difference is unsignificant. Unsignificant. झालं. नेक्स्ट प्रॉब्लेम. वाचू गणित. In 1970, for white males in the age group 30 to 40 years, the number of dying in Chicago was 902 out of 1,06,307. टॉपिक मिळाला आपल्याला डाईंग. डाईंगला म्हणतो आपण डेथ. 1970 मध्ये 30 ते 40 वयोगटातील मरण पावणाऱ्या लोकांची माहिती चिकागो शहरातील दिलेली आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची. डेथ दिली आहे, डेथ, आणि त्या डेथचा आपल्याला काढायचा असतो पर्सेंटेज. डेथचा काय काढायचा असतो आपल्याला? पर्सेंटेज. जर उदाहरणामध्ये डेथ रेट काढायचा असेल किंवा बर्थ रेट काढायचा असेल, डेथ रेट काढायचा असेल किंवा बर्थ रेट काढायचा असेल, तर मागच्या गणिताप्रमाणे आपण मागच्या गणितात जेव्हा केव्हा पर्सेंटेज काढायचा होता 100त काढत होतो. मागच्या गणितामध्ये झालेल्या सगळ्याच गणितामध्ये आपण 100मध्ये काढत होतो. पण संपूर्ण देशामध्ये कोणताही देश असो, मरणाऱ्यांची आणि जन्म घेणाऱ्यांची संख्या ही रोज जास्त असते. दररोज जास्त असते. मरण पावणाऱ्यांची संख्या आणि जन्म घेणाऱ्यांची संख्या ही जास्त असते. मरण पावणाऱ्यांची संख्या आणि जन्म घेणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर असते. म्हणून पक्क लक्षात ठेवायचा, डेथ रेट असो किंवा बर्थ रेट असो, हा 100मध्ये काढायचा नसतो, 100त काढायचा नसतो. तो नेहमी हजारामध्ये काढायचा. कितीमध्ये? हजारामध्ये. जन्म घेणाऱ्यांची म्हणजे बर्थ रेट, मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ही दररोज
वर्षभरात नाही, दररोज जास्त असल्यामुळे बर्थ रेट किंवा डेथ रेट हा हजारामध्ये काढायचा, शंभरात काढायचा नाही. डेथ रेट और बर्थ रेट आर ऑलवेज काउंटेड in 100%, 1000%, not 100%. Therefore, we take 1000 in place of 100%. नोट लिहून घ्या. टीप लिहा अगोदरच, गणिताच्या सुरुवातीला असली आहे. डेथ रेट व बर्थ रेट, स्पेलिंग बरोबर लिहा. DEATH रेट, BIRTH बर्थ रेट हा नेहमीच 1000% काढावे. 1000% काढावे. 100% काढू नये. 100% काढू नये. लक्षात राहील की नाही? ज्या कोणत्या गणितामध्ये डेथ रेट डाईंग म्हटलं असेल तिथे डेथ रेट किंवा बर्थ रेट 1000% काढावा. लिहा. कॅल्क्युलेशन ऑफ P0 joint percentage of dying, joint percentage of death, DEATH ब्रॅकेट मध्ये लिहा. डाईंग, DYING. हे वाक्य लिहिलंच पाहिजे असं काही बंधन नाही. सिटी दिल्या आहेत. सिटी नंतर लिहितो आपण टोटल. नंतर लिहायचं डेथ. पहिली सिटी दिली आहे चिकागो, CHICAGO, चिकागो. मरणाऱ्यांची संख्या दिली आहे. डेथ दिला आहे पहिल्यांदा. डेथमध्ये लिहायचं 902 लोक मरतात. कितीपैकी? आउट ऑफ 1,06,307. बरोबर लिहा. न्यूयॉर्क दुसरा शहर दिला आहे. न्यूयॉर्क, YORK. न्यूयॉर्क. न्यूयॉर्क 2130. 2130 आउट ऑफ 2,21,598. Our death rate in two cities significantly different. Average. दीक्षो
है ना। टोटल लिया 3,27,905, 3,032. नंतर क्या पर्सेंटेज काढून टाका. 3,27,905 मध्ये 3,032 3,032. तर भाऊ 100त काढायचं नाही, नेहमी 1,000त काढायचा. किती हजारात? 1,000त. 3,27,905. नऊ पॉईंट 25%. नऊ पॉईंट 25% काढलं. Calculation of Q0. Calculation of Q0. 100% च्या जागेवर 100%च्या जागेवर जेव्हा एकरात काढलं ना 100 घेणार का? शंभरात नाही घ्यायचा, 1000त काढलं होतं ना आपण. 1000% मायनस 1000% मायनस. देखियो अगोदर नको. 1000% मायनस 9.25%. 990.75%. Calculation of standard error. Calculation of standard error. Standard error is equal to 1 minus 2 is equal to n under root P0 Q0
in the bracket 1 upon n1 plus 1 upon n2, bracket complete, is equal to 9.25 into 990.75 1 upon 1,06,307 प्लस 1 अपॉन 2,21,598 बरोबर लिहा, ब्रॅकेट कंप्लीट. दोघांचा गुणाकार 9.25 इंटू 990.75 9,164.44 इन द ब्रॅकेट 1 डिवायडेड बाय 1,06,307 .0000 5 शून्य 94 प्लस 0.0000 5 शून्य 45 कॅल्क्युलेशन परफेक्ट पाहिजे. 9,164.44 इंटू 0.000040 139. गुणाकार करा दोघांचा. 127 385 6 अंक झाले. एक अंक दाखवत आहे 7. स्टँडर्ड एरर इज इक्वल टू 0.357%. हा झाला स्टँडर्ड एरर. आता लिहा कॅल्क्युलेशन ऑफ इंडिव्हिज्युअल पर्सेंटेज. आता काढू आपण इंडिव्हिज्युअल पर्सेंटेज. पेजचे 2 भाग करा. शहराचं नाव होतं चिकागो सिटी. दुसऱ्या शहराचं नाव होतं न्यूयॉर्क.
1,06,307 लोकसंख्येपैकी 902 लोकांची डेथ होत होती. आपल्याला पर्सेंटेज 100त नको, 1000त पाहिजे. 1000त काढण्यात येतं. डेथ रेट, बर्थ रेट 8.48%. नंतर न्यूयॉर्क सिटी 2,21,598 मध्ये डेथ 2,130. 100त नाही, 1000त पाहिजे. 2,21,598 भाग द्या. 9.61%. 9.61%. कॉन्क्लुजन. Actual difference is equal to 1 minus 2 8.48% minus 9.61%. वन पॉइंट 13%. Standard error is equal to 0.357% into 3. 1.071%. मोर दॅन दिसते. आन्सर लिहा. ॲक्च्युअल डिफरन्स इज मोर दॅन आहे ना. 1.13 आहे आणि 1.07 आहे. 13 जास्त आहेत ना.
0.7 जास्त होतील 13 जास्त होतील 13. मोर दॅन 3 टाइम्स ऑफ स्टँडर्ड error. Therefore, the difference will be significant. संपला. सॅम्पलिंग ऑन ॲट्रिब्यूट्समध्ये P0 Q0 मेथडचे आपण 2 भाग केले होते. पहिल्याला म्हटलं होतं A आणि दुसऱ्या टाईपला म्हणू आपण B. 2 भाग पाडले होते, टाईप A टाईप B. P0 Q0 मेथडचे 2 भाग पाडले होते आपण. पहिल्या टाईपला म्हटलं होतं आपण when percentage will be not given, not given in the problem असं म्हटलं होतं. नॉट गिवन पहिल्यांदा घेतला आपण. आणि टाईप बीला म्हणू आपण when percentage will be given in the example. आता पर्सेंटेज देण्यात येईल. मागच्या टाईपमध्ये पर्सेंटेज देण्यात आलं नव्हतं. या टाईपचे जर काही गणितं असतील, समजा असतील होमवर्क, तर ते करून टाकायचे कंप्लीट. टाईप बी सुरू करेन मी आता. वेन पर्सेंटेज विल बी गिवन इन द एक्झाम्पल. पहिल्यांदा नॉट गिवन घेतलं, उलटं घेतलं आहे, बरोबर लक्षात ठेवायचं. आता पर्सेंटेज विल बी गिवन म्हणूनच 2 भाग पाडले होते. गणितामध्ये एक तर पर्सेंटेज देत नाही आणि एक तर पर्सेंटेज देतात. जेव्हा 2 प्रकारे गणित असते म्हणून त्याचे 2 प्रकार P0 Q0 मेथडचे आपण 2 प्रकार पाडले आहेत. वेन पर्सेंटेज उदाहरणामध्ये नॉट गिवन असेल आणि वेन पर्सेंटेज इज गिवन असेल, असे 2 भाग पाडले आहेत. हे 2 भाग झाले की मग संपते. आता दुसरा पार्ट आपण चालू करू आणि मग सॅम्पलिंग ऑन ॲट्रिब्यूट संपते इथे. समजलं? इथपर्यंत करून ठेवायचे. होमवर्क असतील तर कंप्लीट करायचं.